भाजपने गुजरातमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची शक्यता आहे। झी 24 तासला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये भाजप गुजरात पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे। निवडून आलेल्या आमदारांपैकी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजप आणि महायुतीचा प्रयत्न असणार आहे। एकूण मंत्र्यांपैकी बहुतेक मंत्रिपदांवर युवा चेहऱ्यांना महायुतीकडून संधी दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। एक नजर टाकूया पहिल्यांदा शर्यतीत असलेल्या कोणकोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळते। भाजपचे कोण नवीन चेहरे आहेत त्यावर एक नजर टाकूया। नितेश राणे आहेत, प्रशांत बंब, अभिमन्यू पवार, कृष्णा खोपडे यांचा समावेश आहे। तुषार राठोड, मेघना बोर्डीकर, तानाजी मुटकुळे, माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते। रणधीर सावरकर, बंटी भांगडिया, प्रताप आडसर, प्रकाश भारसाकळे यांनाही संधी मिळणे शक्य आहे। तर शिवसेनेमध्ये नवीन चेहरे कोण असतील त्यावर एक नजर टाकूया। संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी कल्याणकर, आशिष जयस्वाल हे नवे चेहरे मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे। तर नरेंद्र भोंडेकर, प्रकाश आंबेडकर आणि योगेश कदम यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे।